सांगली लोकसभेसाठी उद्या मतमोजणी, प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण. सांगली लोकसभेसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे. अत्यंत चुरशीने सांगली लोकसभेसाठी मतदान पार पडलं होतं आणि उद्या सकाळी 8 वाजता मिरजेतील बेअर हाऊस येथे मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये टपाली आणि गृह मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष EVM मशीनच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 6 मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 14 टेबलांच्या माध्यमातून मतमोजणी पार पडणार असून जवळपास 22 ते 25 फेऱ्या होतील असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित असून या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर मतमोजणी या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जवळपास 2,500हून अधिक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. लोकसभेसाठी जवळपास 11 लाख मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे आता या मतमोजणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं असून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील, भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे विजयी होतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उद्या 4 जून 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, त्याच्यासाठी 44 सांगली लोकसभा मतदारसंघाचा मतमोजणीच्या संपूर्ण व्यवस्था आरो कार्यालयाकडनं करण्यात आलेली आहे. तर सर्व ECIच्या सर्व गाईडलाईन्सची काटेकोरपणे पालन करून आम्ही मतमोजणी करणार आहे. तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करण्यात येतो की कोणताही मनाई केलेले कृत्य कोणी करू नये, जेणेकरून शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही. आणि त्याचबरोबर मतमोजणीमध्ये आपण जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, टोटल 6 विधानसभा मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 14 टेबल्सची मशीनची मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर टपाली मतपत्रिकासाठी 20 टेबल्सच्या आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळपास 700 ते 800 मतमोजणीच्या कर्मचारी त्या दिवशी असणार आहे. आणि कॅन्डिडेट्सच्या प्रेझेन्समध्ये आणि कॅन्डिडेट्सच्या प्रतिनिधी यांच्या समक्षात आपण अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये मतमोजणीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. थँक्यू. उद्या सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक 2024 याची मतमोजणी पार पडणार आहे. त्याकरिता जिल्ह्यामध्ये 144 CRPC, त्याचबरोबर मुंबई पोलीस कायदा 37(1)(3) याचा मनाई आदेश आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू असणार आहे. त्याचबरोबर उद्याचा दिवस हा ड्राय डे म्हणून पण घोषित करण्यात आलेला आहे. कुठेही विजयी मिरवणुका निघणार नाही आहेत आणि विदाऊट परवानगी कोणीही स्पीकरचा आणि वाद्याचा वापर करायचा नाही आहे. उद्याचा निकाल हा जो लागणार आहे त्याकरिता कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आपल्याकडून, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांना सहकार्य करायचे आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.